भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, नमः पार्वती पते, हर हर महादेव। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आपल्या सोलापूरचं दैवत सिद्धरामेश्वरांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज आपल्या या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले, ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं नेतृत्व अत्यंत कुशलतेनं केलं, ते आपले पालकमंत्री जयकुमार गोरेजी, ज्येष्ठ आमदार विजय मालक देशमुखजी, सुभाष देशमुखजी, आमचे युवा आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी, त्याचप्रमाणे दुसरे आमचे तरुण आणि तडफदार आमदार देवेंद्र कोठे, सन्माननीय आपले पंढरपूरचे आमदार समाधानदादा अवताडे, या ठिकाणी उपस्थित आपल्या सोलापूरचे नूतन महापौर श्री विनायक कोंडाल, आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, माजी खासदार श्री जयसिद्धेश्वर स्वामीजी, रणजित सिंग नाईक निंबाळकरजी, योगेश टिळेकरजी, राम सातपुतेजी, प्रशांत मालक परिचारक, राजन मालक पाटील, दिलीप मानेजी, यशवंत मानेजी, रोहिणीताई तडवळकर, शशिकांत चव्हाण, नरसिंग मेंगजी, रश्मीताई बागल, शहाजी पवार, चेतन सिंग केदार, इंद्रजित पवार, ज्ञानेश्वरी देवकर, रंजिता चाकोते, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे तमाम पदाधिकारी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, सदस्य आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आज या ठिकाणी आपल्या समोर संबोधित करत असताना मी सोलापूरच्या जनतेचे या ठिकाणी हात जोडून नमन करेन की ज्या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेने भारतीय जनता पक्षावर ऐतिहासिक असा विश्वास या ठिकाणी दाखवला आहे। खरोखर सोलापूरकरांना मी सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या कर्जामध्ये आहोत आणि हे कर्ज आम्ही विकासाच्या माध्यमातून फेडण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमच्या प्रेमाच्या कर्जात तर जन्मभर राहू, पण तुम्ही विकासाकरता आम्हाला जे कर्ज दिलाय, या 5 वर्षामध्ये या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करून सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा या पूर्ण करण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण करणार आहोत। मगाशी पालकमंत्री साहेबांनी सांगितलं, 2017ला आपण 49 निवडून आलो होतो, 2026 मध्ये
102 जागा लढवून 87 नगरसेवक आपले निवडून आले. सोलापूरच्या इतिहासामध्ये हा देखील एक रेकॉर्ड आहे. अशा प्रकारचा स्ट्राईक रेट हा कधीच कुठल्या पक्षाला मिळाला नाही. सगळे रेकॉर्ड या ठिकाणी आपण तोडले आहेत. तर जिल्हा परिषदेमध्येही 2017 साली आम्ही 14 होतो. 14 वरनं हनुमान उडी मारली आणि थेट 38 त्या ठिकाणी झालो आणि पूर्ण सत्ता आली. 11 पैकी 10 सभापती आपले झाले. आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे, एकीकडे काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी देशाच्या संसदेमध्ये महिलांचं आरक्षण रोखलं असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाने 50 नाही 56% या ठिकाणी आमच्या बहिणींना, भगिनींना, महिलांना त्या ठिकाणी निवडून आणण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की एक प्रचंड मोठा विजय हा आपल्याला प्राप्त झाला. आणि अर्थातच या विजयाचे पहिले शिल्पकार ही शहराची आणि जिल्ह्याची जनता आहे. या विजयाचे दुसरे शिल्पकार भारतीय जनता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता, एक एक कार्यकर्ता ज्याने बूथवर काम केलं तो कार्यकर्ता आहे. आणि अर्थातच या विजयाचे शिल्पकार या निवडणुकीचं जे नेतृत्व करत होते, मग आपले पालकमंत्री जयकुमार गोरेजी असतील की ज्यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारे हा सगळा समन्वय या ठिकाणी घडवला, नेतृत्व केलं, आव्हानांचा सामना केला. आणि सोबत आपली आमदारांची जी टीम आहे, मग या ठिकाणी विजय मालक असतील, सुभाष बापू असतील, सचिन कल्याण शेट्टी असतील, समाधान अवताळे असतील, देवेंद्र कोठे असतील किंवा आपले माजी आमदार आहेत रामभाऊ सातपुते, राजाभाऊ राऊत, नावं अनेक घेता येतील. आणि त्याचसोबत शहराचे आणि जिल्ह्याचे पदाधिकारी या सगळ्यांनी मिळून हा विजय खेचून आणलाय. लक्षात ठेवा, हा विजय विकासाचा विजय आहे. हा विजय विकासावर ज्यांचा विश्वास आहे त्यांचा हा विजय आहे. आणि मोदीजींच्या नेतृत्वात होणाऱ्या परिवर्तनाचा हा विजय आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच पहिल्यांदा तर निवडून आलेल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना सांगतो, अनेक वेळा आपण निवडून आल्यानंतर आपल्याला असं वाटतं मी माझ्यामुळेच निवडून आलो आहे किंवा निवडून आली आहे, असा समज आपला असतो. आणि मग त्यातनं आपला व्यवहार बदलत जातो. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, लोक जसं तुम्ही केलेला विकास पाहतात तसं लोक तुमचा व्यवहार काय आहे हा देखील पाहतात. एक वेळ विकास कमी झाला तर चालतो, पण जनतेसोबत तुमचा व्यवहार कसा आहे हे सर्वाधिक महत्वाचं असतं. जनतेला विश्वास वाटला पाहिजे की भलेही एखादं काम होणार नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधीकडे आम्ही गेलो, आम्हाला सन्मान मिळेल, आमचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि आमच्याकरता प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशा प्रकारची भावना जनतेमध्ये तयार झाली पाहिजे. आणि म्हणून निवडून आलेल्या एकेका लोकप्रतिनिधीला सांगतो, या ठिकाणी भाजपची परीक्षा मोदीजींनी काय काम केलंय याच्यावरनं तर होणारच आहे, पण त्यासोबत स्थानिक व्यवहार कसा आहे याही माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पारदर्शी प्रामाणिकतेनं काम झालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही. या ठिकाणी एखाद्याला पदावरनं काढावं लागलं किंवा एखादं पद हातात नाही गेलं तरी हरकत नाही. लोकांनी पारदर्शी प्रामाणिकतेने काम करण्याकरता आपल्याला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा,
तुमच्या प्रत्येक गोष्टीत देवाभाऊ तुमच्या पाठीशी आहे, पण चुकलात तर चुकीला माफी नाही, हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मी तर तुम्हाला एवढंच सांगतो, व्यवहाराचं तुम्ही बघा, लोकांशी तुमचा व्यवहार कसा आहे ते तुम्ही ठरवा आणि त्याची काळजी तुम्ही घ्या. विकासाची काळजी माझ्यावर सोडून द्या. तुम्हाला जे जे लागेल, तुम्ही जे जे मागाल, ती प्रत्येक गोष्ट या सोलापूरला या ठिकाणी देण्याचं काम हे मी निश्चितपणे करेन. आपल्याला कल्पना आहे, सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न 1996 पासून भिजत उघडला होता. आमचा प्रयत्न आहे याच वर्षी ते महाविद्यालय सुरू झालं पाहिजे, अशा पद्धतीनं आपण ते काम या ठिकाणी करतो. आयटी पार्कची आपण घोषणा केली, लगेच लोक म्हणायला लागले नुसती घोषणा आहे, नुसती घोषणा आहे. पण घोषणा करून थांबलो नाही. फेब्रुवारीमध्ये जागा हस्तांतरणाचा आदेश देखील काढला आणि आता एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचा आयटी पार्क हा सोलापूरमध्ये तयार करून आमच्या शिकल्या सवरल्या मुलांच्या हाताला काम या सोलापूरमध्ये देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. मला इथे आलो त्यावेळी आमच्या गारमेंट असोसिएशनचे लोक भेटले. ते म्हणाले, साहेब आपल्या सरकारच्या पॉलिसीमुळे आम्हाला फार फायदा झाला. मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये आम्ही आता रेडीमेड गारमेंट आपले पाठवून राहिलो, एक्सपोर्ट देखील करतो. विमान सुरू झाल्यामुळे त्याचाही आम्हाला फायदा आहे. त्यांनी मला सांगितलं की आता आम्ही सोलापूरच्या गारमेंटचा एक्सपो हा दुबईमध्ये करणार आहोत. मी त्यांना सांगितलं तुमच्या दुबईच्या एक्सपोला देखील महाराष्ट्र सरकार तुमचा पार्टनर बनेल आणि त्या ठिकाणी आपल्या सोलापूरच्या गारमेंट्सचं प्रदर्शन आपण लावू. पण त्याच वेळी त्यांनी एक मागणी अजून माझ्याकडे केली की सोलापूरमध्ये रेडीमेड गारमेंटचा पार्क तयार झाला पाहिजे. या सोलापूरची संस्कृतीच या ठिकाणी टेक्सटाईलची आहे. या सोलापूरला जे नाव संपूर्ण देशामध्ये मिळालं ते कापडामुळे मिळालं, टेक्सटाईलमुळे मिळालं, चादरीमुळे मिळालं, टॉवेलमुळे मिळालं, ड्रेसेसमुळे मिळालं. आणि म्हणून मी आज आपल्याला आश्वासित करतो, एक आधुनिक रेडीमेड गारमेंट पार्क देखील या सोलापूरमध्ये आम्ही तयार करू आणि त्यातनं इथल्या लोकांच्या हाताला काम मिळेल आणि आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समृद्धी येईल. आपण सोलापूर करता पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केली. आधी पाणी आणलं, आता ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचवतो. माझी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आणि पालकमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे, हे काम फार अडचणीचं असतं. नाराजी सहन करावी लागते, रस्ते खोदावे लागतात, अतिक्रमणं थोड्या बहुत प्रमाणात काढावी लागतात, कारण पाईप सरळ टाकता येतो, कोणाच्या घराखालून पाईप जाऊ शकत नाही. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला खूप लक्ष घालावं लागेल. निधीची कमतरता नाही, पैसा पूर्ण मिळेल. पण माझी अपेक्षा आहे 5 वर्षांनी जेव्हा सोलापूरकरांकडे मत मागण्याकरता आपण येऊ त्यावेळी सोलापूरच्या प्रत्येक घरात दररोज मुबलक पाणी असलं पाहिजे. नळ उघडला तर प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे. या दृष्टीनं आपल्याला हे काम करायचं आहे. उडाण पुलाच्या संदर्भात तुम्ही आत्ताच सांगितलंय, केंद्राच्या ज्या अडचणी आहेत तुम्ही माझ्याकडे पत्र द्या. मी 15 दिवसात केंद्र सरकारमध्ये बैठक लावतो आणि या तिन्ही डिपार्टमेंटच्या एनओसीज आपल्याला कशा मिळतील हा प्रयत्न देखील आपण करू. एवढंच नाही तर आता कामगारांच्या 13 चाळी आणि 22 सोसायट्या याच्यामध्ये फ्री होल्ड करण्याचा विषय समोर आलेला आहे. निश्चितपणे त्याचाही निर्णय आपण करणार आहोत. सोलापूरचं एअरपोर्ट सुरू झालं, एअरपोर्टवरनं विमान सेवा सुरू झाली. आता पुढच्या टप्प्यामध्ये नाईट लँडिंगचं काम देखील या एअरपोर्टवर करायचं आहे आणि मुंबईला योग्य वेळी विमान जाईल अशा पद्धतीची विमान सेवा ही सुरू करायची आहे. मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो, ऑपरेटरशी आपण बोलू
ऑपरेटर जो स्लॉट नवी मुंबई एअरपोर्टवर मागेल तो मिळवून द्यायची जबाबदारी माझी आहे. मी तो स्लॉट मिळवून देईल आणि दिवसाची विमान सेवा जी आहे ती आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आणि आता बसवेश्वर स्मारकाकरता जागा उपलब्ध झाली आहे. महात्मा बसवेश्वरांनी खऱ्या अर्थानं लोकशाही काय असते हे आपल्याला समजावून दिलं आणि एक समतायुक्त समाज तयार करून, एक सश्रद्ध समाज तयार करून समाजाचं उत्थान कसं करता येतं हे आपल्याला शिकवणारे महात्मा बसवेश्वर होते. त्यामुळे आता याकरता जो काही निधी लागेल तो तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी भगवान बसवेश्वरांचं स्मारक हे आपण तयार करू. आपल्याला कल्पना आहे पंढरपूरला आपण कॉरिडॉरचं काम करतोय. याच वर्षी हे काम हातामध्ये घ्यायचं आहे. अनेक लोक शंका कुशंका उपस्थित करतात, लोकांना घाबरवण्याचं भडकवण्याचं काम करतात. आम्ही प्रत्येकाला उत्तम मोबदला देतो. ज्याचं दुकान आहे त्याला दुकान देतो. कोणालाही या ठिकाणी त्याच्या धंद्यापासून आम्ही वंचित करत नाही. आणि काही लोक तर या ठिकाणी परिचारक मालक जे कुठल्याही योजनेत बसत नाहीत त्यांच्याकरता स्पेशल पॅकेज देऊन त्यांचंही पुनर्वसन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे माझी विनंती आहे आणि मी तर हे म्हणेन आज जे दुकानदार त्या ठिकाणी आहेत, आज त्यांचा जो त्या ठिकाणी धंदा होतो, त्यांची उपजीविका चालते, एकदा आपला कॉरिडॉर होऊ द्या. पांडुरंगाच्या कृपेने त्यांचा धंदा 10 पट नाही झाला तर माझं नाव तुम्ही बदला. इतक्या मोठ्या प्रमाणात देशभरातनं या ठिकाणी माऊलीच्या दर्शनाकरता, पांडुरंगाच्या दर्शनाकरता लोकांना यायचं असतं. खरं म्हणजे केवळ आषाढीला नाही, केवळ कार्तिकीला नाही, केवळ एकादशीला नाही. पंढरपूरच्या विठुरायाचे भक्त इतके आहेत की लाखो लोक रोज या पंढरपूरमध्ये येऊ इच्छितात, पण व्यवस्था नसल्यामुळे येता येत नाही. आता इतका भव्य, इतका दिव्य, इतका सुंदर कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत की ज्यामुळे पंढरपूर नाही या सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलून जाईल. इतकं जबरदस्त अशा प्रकारचं कार्य हे त्या ठिकाणी आपण करतो. नाशिक, सोलापूर, अक्कलकोट 6 पदरी रस्ता आपण मंजूर केलाय. केंद्र सरकार मोदीजी 20,000 कोटी देत आहेत. त्यामुळे एक्सपोर्ट करण्याकरता नवीन वाढवण बंदराशी तुमच्या सोलापूरची थेट कनेक्टिव्हिटी होणार आहे. पुढच्या काळामध्ये एक्सपोर्टचा फायदा या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि एवढंच नाही तर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेकरता 1594 कोटी आपण दिले. उजनी धरणामध्ये फ्लोटिंग सोलर आपण त्या ठिकाणी करतो आणि त्या माध्यमातून जेडब्ल्यू ग्लोबल इंडियाची 15,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही त्या ठिकाणी आपण आणतो, ज्याच्यामुळे उजनीच्या पाण्याचं बाष्पीभवन हे देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आज आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नर्सिंग यामध्ये आरोग्य सेवा सुधारण्याकरता जायकाच्या माध्यमातून आपण त्याही ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारच्या आरोग्य सेवा या कशा देता येतील याचा देखील प्रयत्न करणार आहोत. हे शहर असो किंवा जिल्हा असो, या जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटनाचा वाव आहे. मी आता इथे येण्याच्या आधी बार्शीला भगवंतांच्या प्रगट दिन उत्सवाला जाऊन आलो. त्या ठिकाणी देखील अतिशय मोठ्या प्रमाणात 1000 वर्ष जुनं प्राचीन अशा प्रकारचं मंदिर, पांडुरंगाचं मंदिर, बाजूला धाराशिवमध्ये आई तुळजाभवानी, त्या ठिकाणी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ. मला असं वाटतं की एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राची आध्यात्मिक शक्ती
या सगळ्या पंचक्रोशीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या जिल्ह्याचा आशीर्वाद मिळणं, या शहराचा आशीर्वाद मिळणं, सिद्धरामेश्वरांचा आशीर्वाद मिळणं हे मी आपलं भाग्य समजतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना, सोलापूरकरांना या ठिकाणी आश्वस्त करतो की सोलापूरकरांनो, आपला विश्वास वाया जाणार नाही. आपल्या विश्वासाला आम्ही उतराई होण्याकरता दिवस रात्र मेहनत करू. आणि आमचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे पारदर्शी प्रामाणिकतेतून आपली सेवा करतील हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सगळे नगरसेवक, झोनचे सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती, आमचे नगरपालिका नगरपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या रणरणत्या उन्हामध्ये आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित झालात. भारतीय जनता पक्षाला तुफानही थांबवू शकत नाही आणि ऊनही थांबवू शकत नाही, हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.